मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे आणि आपल्याला पूजा मांडायची आहे. तर पूजेची विधी तुम्ही बघा, हे पुस्तक आहे आणि मी इथे सर्व सामान घेतलेलं आहे. पिढं टाकून घेतलं आहे, रांगोळी काढली, त्याच्या खाली कपडा टाकला आहे आणि कळस ठेवायसाठी मी तांब्या वगैरे ठेवला आहे. ही देवीची मूर्ती आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे अशा 5 प्रकारचे फांद्या पानं वगैरे पण आणलेले आहे सर्व. तर आपण आता त्या कळसामध्ये ठेवून घेऊया. कोणी कोणी याचे पण नागलीचे पण पानं वापरता, पण ह्या पूजेसाठी खरं हे असे 5 प्रकारचे पानं, दुर्वा, अशा सगळ्या वस्तू ठेवता आमच्याकडे. हे बघा, असे 5 हे ठेवून घ्यायचे आपण, आंब्याचे पानं पण, आणि नंतर सगळे 5 प्रकारचे पण सर्व पानं ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि बाकीचे पण सर्व असे ठेवून घ्यायचे साईडनी. अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि मग आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने नारळ पण ठेवूया. आहे बघा, जेवढे आपल्याला कळसात ठेवता येईल तेवढे कळसात ठेवायचे आणि बाकीचे ते. तर अशा पद्धतीने पूजा मांडून घ्यायची आहे. सर्व पटकन दाखवता आलं नाही, कारण का लहान मुलं येड्यावानी करतात खूप. आणि हे बघा, तर हे मूर्तीला नाही मानते म्हणून मी याच्यावर ठेवत आहे. आणि परत एक आपण आंब्याचं पान किंवा तुम्ही नागलीची पानं असतील तर नागलीची पानं असे घेऊन घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने असं किंवा आडवं करून तुम्ही ठेवू शकता. शक्यतो असंच ते पान पण व्यवस्थित राहते. थांबा, व्यवस्थित मस्त एक पान घ्यायचं अशा पद्धतीने. त्याच्यावरती खारीक, खोबरं आणि सुपारी, आपली एक सुपारी आपण त्याच्यात ठेवलेली राहते आणि एक गणपती म्हणून आपण ठेवतो. आणि हे बांगड्या आहे, अशा पद्धतीने ठेवल्या तरी होत्या. देवीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर तुम्हाला मूर्ती दिसत नसेल तर हे बघा, छोटीशी मूर्ती आहे छान. फोटो पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवू शकता. हे अशा पद्धतीने फळं ठेवून घ्यायची आहे. आणि ही जी आपली पत्री राहते, जेवढी आपल्याकडे असते ती पण आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो. तर ती आहे तर मग रुईचं पान, फुलं वगैरे पण लागतात. हे बघा, हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. आणि आपलं जे पुस्तक असतं देवीचं, ते पुस्तक म्हणजे आपल्याला वाचायला पण लागतं आणि पूजेसाठी पण. केळं पण आहे, हे बघा, एक ठेवलं तरी चालतं, पण मी आता आणलेले आहे तर म्हणून मी ठेवलेलं आहे. आणि हा दिवा आहे, तर इथे आपण दिवा ठेवून घेऊया अशा पद्धतीने. आणि अजून लागलं तर आपण असं पद्धतीने मस्त छान पद्धतीने इथं रांगोळी काढून घेऊया. तर मस्त हे बघा, फोटो ठेवून घेऊया. आणि याच्यात मी गूळ खोबरं ठेवलं आहे, तिथंही आहे पण वाटीत ठेवले, कारण कपडा खराब होऊन जातो, चिकट होतो आणि आपल्याला 4-5 दिवस म्हणजे आता 3-4 आपले गुरुवार असतो त्यावर वापरायचा असतो. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवले आहे. रांगोळी काढली छोटीशीच आणि ही अगरबत्तीला आणि दिवा ठेवलेला आहे. तर आपण दिवा अगरबत्ती लावून घेऊया. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि पूजा आपली करून घ्यायची आणि आपली पोथी वाचून घ्यायची, जेणेकरून आपण गूळ खोबरं खाऊ शकतो, फळं खाऊ शकतो. जे आपण खातो, दूध वगैरे सर्व पितो, ते आपण देवाला ठेवू शकतो. अशा पद्धतीने पूजा छान अशी साधी सोपी छोटीशी पूजा असते, ती मस्त मांडून घ्यायची. हळदी कुंकू वाहून घ्यायचं, देवाला लावायचं आणि आपण पण व्हायचं, आपल्याला पण लावायचं. आणि फुलं वगैरे पण ठेवून घ्यायचे आहे मस्त अशा पद्धतीने. हो बाळा, अशा पद्धतीने. आणि बघा, पत्री वगैरे सर्व ठेवून घेतलं आहे. अशा पद्धतीने छोटीशी पूजा मांडून घेतली आहे. तुम्हाला याच्यामुळं देवीची मूर्ती दिसत नसेल, पण बघा ह्या अशा पद्धतीने. आणि आपण संध्याकाळी जे निवेद करतो, संध्याकाळी ते निवेद ठेवायचं आहे. तर बघा, तुम्हाला आमची अशी छोटीशी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मुलांमुळं पूजा पटकन मांडणं म्हणजे पोरं कुठं काय ठेवून देते असं कळत नाही, पण मग महालक्ष्मीची देवीची छान अशी छोटीशी पूजा मांडा आणि पूजा करा, खूप छान आहे. आणि
खूप छान आपल्याला देवी त्याचं फळ देते. छोटीशी पूजा आहे, खूप कठीण नाही आहे, काही नाही आहे. अशा पद्धतीने छान पूजा मांडा.